नमस्कार, तुमचं अपेक्षा रेसिपीजमध्ये स्वागत आहे। तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। ती म्हणजे भुजिया मच्छ्या किंवा भाजलेल्या मच्छ्यांची कढी। तर सर्वात प्रथम आपण तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसूण कांदा पेस्ट घातलेली आहे आणि छान ढवळून घेतले आहे। मिक्स झाल्यानंतर थोडा वेळ असं शिजू द्यायचं आणि ही स्पेशल चुलीवर बनवून राहिलेली आहे। त्यानंतर जे मसाला बनवलेला होता ती मसाला पेस्ट घातलेली आहे, ती पण छान ढवळून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं। जी भाजल्या मच्छ्याची कढी असते ती स्पेशल हिवाळ्यामध्ये खाल्ली जाते। त्यानंतर आपण आवश्यकतेनुसार तिखट घेणार, मीठ आणि हळदी। तिखट, मीठ आणि हळदी आपण घातलेली आहे। त्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं। छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टमाटर घालायचं। तुम्ही ऑप्शनल टमाटर किंवा चिंच टाकू शकता, पण चिंच टाकल्याने खूप मस्त लागते, भाजीला छान चव येते। त्यासोबत एक टमाटर टाकले तर खूपच छान। बघा मस्त तेल सुटलेलं आहे। त्यानंतर आपण मच्छी छान 2-3दा पाण्याने धुवून छान घेतल्या आणि ते आता घालणार। भुंजी मछली घेतलेली आहे आणि त्यानंतर छान मिक्स करून घ्यायची। ही रेसिपी विदर्भ स्पेशल आहे आणि ही सहसा हिवाळ्यामध्ये खाल्ली जाते, कारण की असं म्हणणं आहे की ही उन्हाळ्यामध्ये गरम असते, गरमीमुळे जास्त खाल्ल्या जात नाही, पण हिवाळ्यामध्ये खाल्ल्या जाते। त्यानंतर आपण जी चिंचेचं पाणी होतं ते घालायचं, जास्त पण नाही घालायचं जेणेकरून जास्त आंबट होणार, तर जितका आवश्यकतेनुसार आपण घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचे। कमीत कमी 15 ते 20 मिनिट छान पाणी घालून शिजू द्यायचं। आवश्यकतेनुसार पाणी घाला। छान उकळी येतपर्यंत शिजू द्यायचं। उकळी आलेली आहे मस्त, 15 ते 20 मिनिट शिजू दिला आणि हे बघा आपली भुजल्या मच्छीची कढी एकदम रेडी आहे। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।